पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रारब्ध। काल आपण पाहिलं की संचित कर्म आणि क्रियमान कर्म यांचा नाश होतो आणि हे एकदा संपलं की मुक्ततेचा रस्ता मोकळा होतो, असं आता त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे। यात जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान याची खरी आवश्यकता आहे, त्यातच सायुज्यता मुक्ती आहे। मुक्ती म्हणजे संचित प्रारब्ध क्रियमान या कर्माच्या सुखदुःखातून पूर्ण सुटणे। ते कसे आहे हे मुख्य व बाद समानाधिकरण या प्रक्रियेने दाखवून दिले आहे। हीच गोष्ट वेदांत शास्त्र आणखी एक प्रकाराने समजून देते। आता आपण मागं मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण या दोन गोष्टी पाहिल्या। दोन्हीकडेही ब्रह्मचैतन्य हे मुख्य समानाधिकरण आणि जीवानं अंतःकरणातले धरलेले धर्म याचा बाध करणं हे बाद समानाधिकरण। त्या धर्माचा बाध केला की कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य सगळं एकच आहे असं होऊन जातं। आता तेच सांगत असताना सांगितलं पुढं तो विषय जो घेतला होता त्यामध्ये की संचित प्रारब्ध आणि क्रियमान याच्यातून मुक्त झाला की सुखदुःख जे काय आहे ते सगळं कर्माचा भाग होता, त्यामुळं ती कर्म जिथून बाहेर पडायची ते संचित प्रारब्ध पुनत असलेला साठा क्रियमान हे सगळं थांबलं। थांबल्यानंतर आता त्याच्या ठिकाणी मुक्तता आली। पण आता वेगळ्या एका मांडणीतून हे सांगू लागले, वेदांतात भाग त्याग लक्षणा जीव ब्रह्मज्ञानास जीव ब्रह्मैक्य ज्ञानास उपयोगी असतात आणि त्याकरिता प्रत्येक वेदाचे महावाक्य समजावून देण्याकरता पुढे घेतात। बाकीच्या जहल लक्षणा अजहल लक्षणा व्यवहार समजुती करता आहेत, त्याचीही समजूत असावी लागते। तो भाग घेतला तर सध्याच्या वर्णनाला अनावश्यक विस्तार होऊन म्हणून भागत्याग लक्षणा घेऊ। आता जसं मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण हे प्रक्रिया पाहिल्या, तसं दुसरं आहे एक भागत्याग लक्षणा। हे जसं समजून घ्यायला लागलं तर त्याच्यामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे त्याच्यातून आपल्याला समजून येतं। वास्तविक ही प्राप्ती आपली, आपण जर परमार्थ करत असाल तर परमार्थाचं मुख्य फळ कोणतं आहे तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान हेच मुख्य आहे। आणि त्याच्याकरता वेदांताची जी महावाक्य आहेत ती महावाक्य आपल्याला ह्याच गोष्टी समजून देतात। आता दुसरं हे जशी एक लक्षण आहे, दुसरी जहल लक्षणा अजहल लक्षणा ही पण आहे, पण ती काय आत्ताच्या विषयाकरता फार महत्त्वाची असातला भाग नाही। म्हणून भागत्याग लक्षणा हा जो असलेला प्रक्रियेचा भाग आहे की जो वेदांतांनी मांडलेला आहे त्याच्यावर विचार करणार आहेत। भागत्याग लक्षणे करता दोन गोष्टी घ्याव्या लागतात, त्याचे वाच्यार्थ कोणते ते पाहतात व त्याचेच लक्षार्थ कोणते ते पाहतात। आता काय असतं की जे काय आपण बोलतो किंवा जे वाक्य असतात त्याच्यामध्ये वाच्यार्थ एक असतो, वरवरचा अर्थ एक असतो आणि मुख्य म्हणजे लक्षार्थ,
त्याच्यातला गुह्यार्थ एक दुसरा असतो, की जसं काय केलं जातं की वाच्यार्थ म्हणजे सरळ अर्थ आणि गूढ अर्थ म्हणजे त्याच्यापासून आणखीन काय गूढ निघतं ते सांगून देणं. ईश्वर आणि जीव ह्या दोन गोष्टी आहेत. ईश्वराचा वाच्यार्थ माया विशिष्ट चैतन्य ईश्वर, स्वतंत्र, सर्वत्र, सर्वशक्ती, नित्ययुक्त, हे झालं ईश्वराचं लक्षण. आता ईश्वर कसा आहे तर माया विशिष्ट चैतन्य, म्हणजे त्या मायेच्या ठिकाणी काय विद्यारूप आहे, पण माया तिच्यामध्ये दिसत असलेला आभास हेच काय आहे ईश्वराचं रूप आहे. आता त्याच्याकरता ईश्वर तिथं जरी असला तरी ईश्वराकडं ब्रह्मचैतन्याचाच संबंध असल्यामुळं त्याच्या ठिकाणी स्वतंत्र, सर्वत्र, सर्वशक्ती आणि नित्ययुक्त ही जी काय असणारी ब्रह्माचीच लक्षणं आहेत ती सगळी तिथं सुद्धा आली. तो सुद्धा सगळीकडे काय आहे, ईश्वर स्वतंत्र आहे आणि सर्वत्र आहे. त्याच्या ठिकाणी काय कुणाचं परतंत्रत्व नाही. आणि दुसरी गोष्ट, देशकाळ ह्याची काय परिच्छिन्नता नाही. हे सगळं ईश्वराच्या ठिकाणी. आता जीवाच्या ठिकाणी काय, तर जीवाचा वाच्यार्थ असा आहे की अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव. अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे कोण, जीव. आता ह्याच्यात काय पाहिलं आपण, कूटस्थ चैतन्य, अंतःकरण आणि अंतःकरणातला आभास, कूटस्थ चैतन्याचा आभास मिळून जीव. हे जीवाचं आता वाच्यार्थ काय आहे, जीव परतंत्र आहे, अल्पज्ञ आहे, अल्पशक्ती आहे आणि नित्यबद्ध आहे. इथं नित्यमुक्त आहे तर तिथं नित्यबद्ध आहे. आता कोणतं कोणतं पाहिलं त्याची ह्याची तुलना करताना ते स्वतंत्र आहेत, हा परतंत्र आहे. त्याच्या ठिकाणी पूर्णत्व सर्वज्ञ येतो तर हा अल्पज्ञ आहे, तेवढ्या पुरतंच कळतं. आणि तिथं सर्वशक्ती, इथं अल्पशक्ती आहे. आणि तिथं नित्यमुक्त आहे, इथं नित्यबद्ध, असं सगळं त्या दोघांमधलं आहे. आता त्यात या दोघातही चैतन्य असल्याशिवाय दोघाची सिद्धी नाही. आपण तिथं पाहिलं की माया विशिष्ट चैतन्याला ब्रह्मचैतन्य आहेच आणि अंतःकरण विशिष्ट जीवाच्या ठिकाणी कूटस्थ म्हणजेच ब्रह्मचैतन्य आहेच. हे दोन्हीकडं दोन हे सारखेच आहेत. चैतन्यावर माया आणि तिच्या धर्माच्या कल्पनेने आरोप बसविला आहे, तसेच चैतन्यावर अंतःकरणाच्या धर्माचा भ्रमाने आरोप केलेला आहे. आता तिथं काय झालं की मायेनं त्याला आपल्या उपाधीत घेतलं एवढंच, म्हणून मायेची कल्पनेचा आरोप तिथं केला. कारण जर मायेची कल्पना केली नसती तर ब्रह्मचैतन्य काहीच करणार नव्हतं. पण माया विशिष्ट झाल्यामुळे ईश्वराच्या ठिकाणी काही करण्यासारखे व्यवहार करण्याची त्याच्या ठिकाणी शक्ती आली. ब्रह्मचैतन्य निरुपाधिक आहे, निरुपाधिक असल्यामुळं निरुपाधिक काहीच व्यवहार करत नाही. आता ह्याच्यामुळं हा सोपाधिक झाला, मायेमुळं उपाधीच आला आणि मग व्यवहार करू लागला. जसं आपल्याला काय आहे की नदीचं पाणी सतत वाहत राहतं, पण त्याला बांध घातला म्हणजे धरण तयार केलं आणि मग कॅनॉल काढले, कालवे काढले, आता उपयोग झाला ना. हे नुसतंच वाहत होतं, त्याचा उपयोग करता येत नव्हता, उपाधीत घेतलं. उपाधीत घेतलं की उपाधीचं कार्य म्हणजे व्यवहार होऊ लागला. तसं ते उपाधीत आल्यामुळं ईश्वर हा नियामक तरी झाला, नियामक करण्याचा त्याचा व्यवहार सुरू झाला. मात्र जीवाच्या ठिकाणी अंतःकरणाचा धर्म घेतला, तो भ्रमाने घेतला. म्हणजे अंतःकरणात काय आहे, सुखदुःख आहे मायेचंच. ते जीवानं काय केलं, आपल्याकडे घेतलं. मी सुखी, मी दुःखी, हे सगळं तिकडे घेतल्यामुळं वास्तविक हा जर सुखीच असेल तर दुःखी का होतो, आणि दुःखीच असेल तर सुखी का होतो, म्हणजे नेमका सुखी का दुःखी, तर दोन्ही नाही. त्यांनी ते घेतलेले आरोप आहेत हे भ्रमाने घेतलेले आहेत. असे आकाशावर निलिमेचा आरोप भ्रमाने किंवा कल्पनेने केलेला आहे.
आता ते समजून यायला काय केलं, आकाश काय निळं, आपण सगळेच म्हणतो आकाशी रंग, म्हणजे सगळ्याला माहिती आहे की आकाशी रंग कोणता रंग आहे, निळा रंग आहे. पण प्रत्यक्षात आकाश जर निळंच असेल तर रात्री का काळं दिसतं, मग रात्री त्यांनी निळंच दिसावं ना, म्हणजे मुळात ते त्या रंगाचं नाहीच नाही. पण भ्रमाने त्याच्यावर आरोप केला जातो. त्या भागाचा त्याग केला तर ईश चैतन्य, जीव चैतन्य व ब्रह्मचैतन्य एकच आहेत. आता यातलं कुठलं तर माया विशिष्टानं तिच्या ठिकाणी घेतलेलं त्याचा बाध आणि इकडं अंतःकरणानं भ्रमानं घेतलेल्या अंतःकरण धर्माचा बाध, हे दोन म्हणजे ह्याचा त्याग इथं शब्द आला. ह्या भागाचा त्याग केला तर हे सगळं चैतन्यच आहे. मग त्या चैतन्याचा भाग का पाडला, तर तिथं मायेनं माया उपाधीत आलं म्हणून, इथं अंतःकरण विशिष्ट चैतन्याचा भ्रम घेतला म्हणून ह्याचा त्याग करायचा आहे. म्हणजे काही भागाचा त्याग करावा लागतो म्हणून त्याला नाव काय आलं, भागत्याग. आता हे भागत्याग असा जर केला की भागाचा त्याग केला तर ईश चैतन्य, जीव चैतन्य, ब्रह्मचैतन्य एकच आहेत. असे महदाकाश, जसे महदाकाश, मठाकाश, घटाकाश यात घट मठ यांचा त्याग व आकाशाचे ग्रहण केले तर आकाश तत्व एकच आहे. आता ह्याच्यात वरचं समजून नाही आलं तर खालचं समजून दिलं की आकाशच असतं, पण घटात असलं की त्याला काय म्हणायचं, घटाकाश. मठात असलं की त्याला काय म्हणायचं, मठाकाश. आणि मग बाहेरचं उरतं त्याला म्हणायचं महदाकाश. मग घट फुटला, संपलं त्याची उपाधी, मठ पडला, मठाची उपाधी संपली, तर महदाकाश एकच झालं की. मग ह्या घटामुळं त्याच्या ठिकाणी आणि मठामुळं त्याच्या ठिकाणी जसे नावं येतात तशी ही नावं बाजूला निघाली. म्हणजेच घटमठाचा त्याग झाला की आकाश तत्व एकच आहे. तत्पदातील वाच्यार्थ टाकून तत्पदातील चैतन्य व त्वम पदातील जीवाचा वाच्यार्थ टाकून त्यातील चैतन्य व निरुपाधिक चैतन्य हे एकच आहे. आता ते समजून द्यायला, कारण याच्यामध्ये या भागत्याग लक्षणेचा उपयोग कुणाकडे केलेला असतो, तर महावाक्यासाठी. इथंही महावाक्य केलं की तत्वमासी हे महावाक्य घेतलं. या तत् आणि त्वम या दोघांमध्ये तत्मधील वाच्यार्थ टाकून तत्पदातील चैतन्य घ्यायचं आणि त्वम पदातील जीवाचा वाच्यार्थ टाकून त्यातील चैतन्य आणि निरुपाधिक चैतन्य एकच आहे. आता इथं तत् म्हणजे ब्रह्म, ब्रह्माला तत् म्हटलं तर तत् ब्रह्म म्हणायला खरोखर ते लांब आहे काय. आपल्या ठिकाणी जर आत्मचैतन्य तेच ब्रह्मचैतन्य असलं तर आपण आणि ते वेगळे नाहीत ना. पण जोपर्यंत वेगळेपणाचा भ्रम आहे तर तत् आणि त्वम म्हणजे तू, ते आणि तू असा जो काही आहे त्याच्यातला जीवाचा वाच्यार्थ आहे. मग तिकडचा आणि हा वाच्यार्थ काढून टाकला की दोन्ही चैतन्य आणि निरुपाधिक चैतन्य हे एकच झालेलं आहे. निरवयवाला कल्पित पदार्थ कसे काय सुखदुःख देतील. आता मुळातच परमात्मा निरावयवी, मग निरावयवाला सुखदुःख हे कसं काय. आपल्या ठिकाणी तर काय आहे की सगळे अवयव आहेत, पण कुणी काहीच केलं नसतं, नुसते पडून राहिले असते. हात हलवायचे नाही, पाय हलवायचे नाही, डोळे हलवायचे नाहीत, काही नाही. काहीच नाही केल्यावर कुठून सुखदुःख येईल. सुखदुःख उठाठेवी करतो म्हणून आहे. उठाठेवी कशाच्या करतो, तर काहीतरी करतो. मनुष्याला काहीच काम नसलं ना तर बसल्या बसल्या इकडचा खडा इकडं टाक, तिकडचा तिकडं टाक करतोच, उगीची उगी. म्हणजे एक मनुष्य बसला, आता गप्पा मारते दोघं जणं, आणि तो दुसरा उठून गेला, हा बसला होता तिथंच थोडा विचार करत बसला. पण एक काडी घेतली आणि उगंच उकरायला लागला. काडीने इकडं उकर चाललेलं त्याचं. तसं काही हेतू नव्हता, काही नव्हता. पण उकरताना काडी कशाला तरी अडकली. मग कशाला अडकली म्हणून जरा उकरून बघितलं, काहीतरी गोल दिसलं.
मग त्या गोलाच्या भोवती सगळं उकरलं की एक मोठा असा वरचा गळा दिसायला लागला. मग पुन्हा उकरून बघितलं तर आतून पितळ्याची चरवी. म्हणजे हे काय म्हणून उपसून काढलं, झाकण काढलं तर त्यात सगळ्या मोहराच, पैसेच सोन्याचे. आता ह्याला काही काम नव्हतं पण बसला उकरत. किती आनंद झाला त्याला, केवढं सुख झालं. म्हणजे सुख करण्याकरता काहीतरी करावं लागलं ना. अचानक कुठलं आलं आहे, पण हे सहज, जे सहजासहजी करायला गेल्यानंतर इतकं झालं. आणि तसंच सहजासहजी काहीतरी करायला गेल्यावर दुःखही होतं. एकंदरीत काय आहे की सुख काय आणि दुःख काय हे कर्माचेच फळ आहेत. आणि कर्म झाल्याशिवाय सुख दुःख कसं येईल. आपल्या ठिकाणी काहीच नसतं तेव्हा निवांत झोपलेला असतो तेव्हा सुख दुःख नाही. पण त्या ठिकाणी कोणताच व्यवहार होत नसल्यामुळं सुखच आहे. पण मी सुखी हे फक्त झोपीचंच नाव आपण सांगतो. मी झोपीत सुखी होतो, पण मला काही नव्हतं म्हणून मी सुखी होतो असं कुठं कोण म्हणतं. वास्तविक पाहता झोप म्हणजे परब्रह्माच्याच ठिकाणी गेलेलं आहे. मग त्याच्याकरता इथं त्यांनी दाखवलं की जे निरुपाधिक आहे म्हणजे निरअवयवी, त्याच्या ठिकाणी कल्पित पदार्थ कसे काय सुख दुःख देतील. कारण त्याच्या ठिकाणी कल्पनाच नाही ना. आपल्याला कित्येक वेळा माणसाला आत्ताचं जे मांडणी आपण केली की हातपाय हलवले अमुक तमुक झालं, हे एक झालं स्थूल देहाचं. पण काही करत नाही, हातसुद्धा हलवत नाही, पण आतलं मन मात्र काम करतं आहे. आणि त्यात त्याचं माझं वाटोळं झालं तर मग कसले वाईट दिवस किती येतील. बसला आणि असं म्हणता म्हणता डोळ्यातनं पाणीच आलं, रडायला लागला. दुसरे म्हणले अरे काय नाही, पुढं झालं असं तर कसं होईल. आणि आता मनुष्य काय करतो, मनातच करत होता ना हा, पण तरी सुख दुःख. कर्म करण्याकरता ज्ञानेंद्रिय असो, कर्मेंद्रिय असो किंवा अंतःकरणातली करणं असो, काही जरी असलं तरी तुम्हाला सुख दुःख देतात. तत्त्वम असि, ते तू आहेस, या ज्ञानाने जीव ब्रह्मरूप झाल्यानंतर त्याला संचित क्रियमान प्रारब्ध कोठे राहील व ते भोग देईल, कसे भोग देईल. आता आत्ताचं जे महावाक्य त्यात काय सांगितलं त्यांनी, तत्त्वम असि, तत्त्वम आहेस म्हणजे ते तूच आहेस. हे एकदा त्याच्या ठिकाणी लक्षार्थाने पक्कं झालं तर मग मात्र त्याच्याजवळ संचित नाही, प्रारब्ध नाही आणि क्रियमानही उभा राहणार नाही. असं जर झालं तर मग भोग कशाचे आहेत. प्रारब्ध पाठीमागे म्हणूनच आहे. सुख दुःख हे भोगच आहेत. सुखाचा भोग दुःखाचा भोग हेच आहेत. मनुष्याला आता काही माणसं निष्कारण तर्क करतात. तुम्ही म्हणता प्रारब्धाप्रमाणे कर्म पुढे येतं, मग कर्म पुढे येतं तर सगळंच प्रारब्धात आहे का. कारण आत्ता आमच्या पुढं जे काही टी व्ही आहे, आम्ही टी व्ही पाहतो, पाहता पाहता त्यातलं काही पाहून आनंद होतो म्हणजे सुख होतं, काही पाहता पाहता दुःखही होतं. मग प्रारब्धात कुठं होता टी व्ही, प्रारब्धात मोबाईल कसा असेल, मागच्या जन्मात हे कुठं होतं. मग ह्यांनी सांगितलं की तुम्ही टी व्ही पाहता का मोबाईल पाहता, ह्याच्यापेक्षा तुम्हाला सुख झालं का दुःख झालं हे पहा. मग प्रारब्धाचं फल कोणतं आहे, सुख आणि दुःख. ते कशातून झालं या पदार्थाशी काही संबंध नाही. तुम्हाला सुख द्यायचं आहे आत्ता म्हणल्यानंतर तुम्ही कशाने सुखी व्हाल ते तुमच्या पुढं कर्म येईल. तुम्ही कशाने दुःखी व्हाल ते तुमच्या पुढं कर्म येईल. मग जसं एखादा काय आहे की आवडती सिरियल म्हणून बसला, आता काय आपल्याला हे पाहायचंच आणि सुरुवात व्हायलाच लाईट गेली, होईल का नाही दुःख. म्हणजे त्याच्या ठिकाणी सुख का दुःख हे ते कर्म कोणतं होईल त्याच्याप्रमाणे होईल. कारण कर्म हे कल्पनेचा बागुलबुवा आहे. हे लक्षात आल्यावर तिच्या पूर्वी भासणारा सापदोरीचे ज्ञान झाल्यावर कसे भयकंपादी विकार करील. आता मुळातच कर्म जे आहे हे कर्म काय आहे की आपल्यापुढं खरोखर नाहीच, कल्पनेचा बागुलबुवा आहे. म्हणजे जे कर्म आम्ही अंगी लावून घेतलं त्याचं करता झालो की सुख दुःख आलंच. मग हे अंगी लावून घेतलं म्हणजे जसा बागुलबुवा नाहीच, पण आहे म्हणलं की आलं का नाही दुःख, भय आलंच की. मग भय आलं की दुःखच आहे.
पण तो नसणाऱ्याचं भय निर्माण झालं. तसं नसणारं आमच्याकडं आलं, करता झालो म्हणून ते त्या ठिकाणी उभं राहायला लागलं. आता त्याच ठिकाणी हे जर काही समजून आलं की हे कर्म म्हणजे माझा काही संबंध नाही, तर काहीच नाही. जसं उदाहरण दिलं आहे त्यांनी की दोरीच तुम्हाला कळाली, ही दोरी, मग साप कसा भासल? साप कधी भासतो? दोरी नाही कळाली तर. पण दोरी कळाली, आपल्याच हाताने आपण दोरी टाकून दिली, ती पडली वाकडी तिकडी. आता दुसऱ्याला होईल एका दिवस सापाचा भास, पण आम्हीच टाकलेल्या दोरीचा आम्हाला माहिती ना. ज्याचं ज्ञान पूर्ण आहे त्याच्यावर काही अध्यास होणं किंवा भास होणं नाही. तसं एकदा पक्कं झालं की पुन्हा काही नाही. जीव चैतन्याने आपल्यावर जसे लादून घेतले आहे तेच लक्षात आणावे. स्थूल शरीर, त्याचा रंग, त्याचे नाव, काणा, बहिरा, उंच, ठेंगणा, तरणा, म्हातारा वगैरे धर्म आपल्यावर भ्रमाने घेतले. आता मूळ जीव चैतन्य हा शुद्धच आहे की ज्याला दुसरं नाव द्यावं 16 आहे. पण त्यांनी निष्कारण हे धर्म लावून घेतले. ते धर्म कुठं आहे? तर स्थूल शरीराचे. मग स्थूल शरीराला काय काय असतं? एखाद्याला डोळ्यामध्ये थोडासा फरक असला त्याला काना म्हणतात. एखाद्याला ऐकायला नीट येत नसलं, कमी ऐकायला येतं तर बहिरा झाला. उंच, खूपच उंच असला तर उंच, खूप खुजा असेल तर ठेंगणा, मग अगदीच तरुण असेल तर तरणा, म्हातारा. हे सगळे कशाला लक्षण आहेत? स्थूल देहाचे. जीवाचा किंवा जीव चैतन्याचा आणि स्थूल देहाचा काय संबंध आहे? काहीच नाही. पण तो संबंध लागला की ही सगळी लक्षणं आली. मग आता त्या ठिकाणी ते अभिमानाचे तरी गोष्ट होते, नाही तर त्याच्यापासून दुःख तरी होतं. काणा काणा म्हणलं तर दुःख होईल, बहिरा बहिरा म्हणलं तर दुःख होईल. पण त्याला जर कोणी सांगितलं की हे आत्ता इथं काय चाललं होतं ऐकलं का? मला ऐकू येत नाही. नाही ऐकलं तेच बरं झालं, फार वाईट होतं. म्हणलं मी बहिरा आहे ते चांगलं झालो. म्हणजे कोणाला कधी बहिरेपणाचाही आनंद होईल, दुःखही होईल. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्या स्थूल शरीराच्या आहेत. आणि स्थूल शरीराचे धर्म जीव चैतन्यानं स्वतःला घेतले. मग काणा म्हणल्याबरोबर राग येईल ना, बहिरा म्हणल्याबरोबर राग येईल, कारण त्या धर्मानं मी आहे हे त्यांनी धारण केलं होतं. तसेच सूक्ष्म शरीर, त्याचे कर्तृत्व, भोक्तृत्व, चंचलत्व, राग, लोभ, क्रोध, मद, मत्सर इत्यादी परिणाम आपल्यावरच घेतले. आता जसं स्थूलाचं झालं तसं सूक्ष्माचं आलं. कारण स्थूल शरीर कर्तृत्व घेत नाही, सूक्ष्म शरीर कर्तृत्व घेतं. सूक्ष्म शरीर भोक्तृत्व घेतं. मनुष्य बसले आणि निघालं अमुक अमुक अमुक, तर तो लगे म्हणतो हो मी ते अनुभवले, मी पाहिले, कारण त्याच्या ठिकाणी ते कुठे आहे? सूक्ष्म शरीरात आहे. मग जसं कर्तृत्व, भोक्तृत्व आणि शिवाय चंचलत्व, सूक्ष्म शरीर म्हणजे चंचल आहे. म्हणूनच आपल्या ठिकाणी काय होतं? स्थिरता प्राप्त होत नाही. आता सूक्ष्म शरीराला स्थूल शरीर काय मांडी घालून बसलं तर स्थिर होते. पण बसलेला माणूस स्थिरच कशावरून? आतल्या मनानं कुठेही जाता येतं, चित्तात काही चाललेलं असतं. पण ते स्थिर करणं म्हणजेच अभ्यास आहे. ते स्थिर करण्यात जितकं काय होतं तितका पुढचा फायदा होतो. पण चंचलत्व हा त्याचा धर्म आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे त्याचे धर्म आहेत. आणि हे सगळे परिणाम आपल्यावर घेतलेले आहेत. मग हे जीव चैतन्य ह्याच्यामुळं भ्रमित झाला. हे सगळे जे काय आहेत ते धर्म माझेच आहेत, माझ्याच ठिकाणी आहेत असं त्यांनी स्वतःच्या ठिकाणी गृहीत केलं. जड शरीर व चैतन्याचा एका धर्माचे कसे होईल? त्याचा त्याग करून आपल्या चैतन्य रूपाकडे पाहून त्याच्या सच्चिदानंद या स्वरूपात राहिले तर वरील स्थूल सूक्ष्माचा काय संबंध येईल? आता जे जड शरीर आहे त्या जड शरीराचे धर्म आपण घेतले, पण तिथंच असणारं चैतन्य, त्या चैतन्याचे धर्म मात्र स्वीकारले नाहीत.
जसं जड शरीराचे धर्म आपल्याला सांगितले स्थूल आणि सूक्ष्मातून, तसं ह्याचे धर्म आहेत सच्चिद आनंद. पण हे धर्म जर स्वीकारले तर हे सगळे धर्म बाजूला जातील आणि मग स्थूल सूक्ष्म ह्यांचाही संबंध राहायचा नाही. कारण मी कोण आहे आता? सच्चिदानंद, माझ्या ठिकाणी दुसरं काही नाही. असा जर त्यांनी त्या धर्माचा स्वीकार केला तर चैतन्य ज्ञानाने ब्रह्मस्वरूपाशी संबंध जोडावयाचा आता तिथं जोडला जाईल. पण तसं न होता झालं काय? तर स्थूल सूक्ष्म कारण शरीराशी संबंध जोडला. याला कारण कल्पना भ्रम अविद्या आहे. आता ह्यानी इकडं जोडला, पण ह्याला मुख्य कारण कोण? मग कल्पना किंवा तिचं दुसरं नाव भ्रम किंवा अविद्या. हे सगळे काय आहेत? या धर्म आपल्यावर घेण्याकरता कारण झालेले आहेत. यांच्या ठिकाणी ते धर्म आहेत. तिच्या ज्ञानाने नाश झाला, तिचा ज्ञानाने नाश झाला म्हणजे संचित क्रियमाण प्रारब्ध यांचा संपूर्ण नाश हेच उत्तर येईल. आता त्याच्याकरता आपण जसं या सगळे यकार्थवाची शब्द ऐकतो का नाही किंवा बोलतो. अज्ञानाचा नाश कशाने होतो? ज्ञानानं. अविद्याचा नाश कशाने होतो? विद्येनं. हे कसे आहेत? यकार्थवाचे शब्द आहेत, पण त्याला पर्यायी शब्द आहेत. आता काय आहे की कल्पनेचा नाश कशाने होतो? तर निर्विकल्प होऊन किंवा कल्पनारहित असं होऊन. म्हणजे हे सगळे नाशकच आहेत. कशाचे? हे ज्यांनी आपल्याला भ्रम करायला कारण पडलेत त्यांची. म्हणजे हे कल्पना भ्रम अविद्या काढून टाकायचे असेल तर ज्ञानाचीच गरज आहे, विद्येची गरज आहे. आणि ते जर तिथं आले तर नुसतं त्यांनी काय आहे भ्रमच संपवला असं नाही, तर संचित क्रियमान प्रारब्ध हे पण संपवलं. कारण ह्याचा काही संबंध नाही. त्याचा आहे भगवद्गीता हे एवढ्यावरच आहे की तुझा काय संबंध आहे की तू स्वतःला पाप मानून घेतो, तुझ्यामुळे हे मृत्यू होतेत म्हणतो. हे तुझा काही संबंध नाही. हे तुझ्या स्वभावातलं आहे. तुझं स्वभाव नको म्हणलं तरी करणार आहे. म्हणजेच तिथं जे आहे ते आहे, तू त्यापासून वेगळा आहे. मग आता अर्जुनानं शेवटी कबुलीच दिली ना की अर्जुन पण न घेता आता माझा अर्जुन पण मी सोडून दिले की झालं. त्याच्यामुळं आता जर काही इतके वेळ होतो तर मी माझ्या अर्जुनचा मीपणात होतो म्हणून गुंतलो होतो. आता झालं मुक्त झालो तुझे गुणे. आता तुझ्यामुळं हे एकदा संपलं, मला कळालं, मग मी मुक्त झालो. तेव्हा हे सगळं मुक्तत्वाचं लक्षण आहे. आणि तिथं जाण्याकरता त्याला ज्ञानाचीच गरज असल्यामुळं ज्ञान होणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्ञानानंच आपल्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला निघतील. प्रारब्ध कोणाला ताब्यात आणता येईल? ते तसेच राहू दिले तर काय होईल? त्याचा पूर्ण नाश करता येईल काय? मानवी जीवनानेच ते साध्य होईल काय? ते पूर्ण नष्ट झाले तर काय फायदा होईल? या प्रश्नाची उत्तरे या वरील खुलाशात पूर्ण निघतील असे वाटते. आता दुसरी गोष्ट, हे प्रश्न सगळे निर्माण झाले पण त्याची उत्तरं दिलीत सुद्धा आपल्याला अगोदरच. मग याचाच अर्थ प्रारब्ध कोणाला ताब्यात आणता येईल? तर जे कल्पना भ्रम किंवा अविद्येतनं बाहेर पडले त्यांच्या ताब्यात प्रारब्ध आलं. ते तसेच राहू दिले तर काय होईल? सुखदुःख होऊन जन्मजन्मांतर भोगावे लागतील. त्याचा पूर्ण नाश करता येईल काय? उत्तर काय आता? हो. कारण का? ज्ञान प्राप्त झाले की होतंच. मानवी जीवनाने ते साध्य होईल काय? तर ह्या जन्मात साध्य होईल. मनुष्य जन्मातच. इतर कोणत्याही जन्मात काय आहे? साध्य होत नाही. कारण तिथं जे आहे ते फेड नाही, इथं फेड होऊ शकते. ते पूर्ण नष्ट झाले तर काय फायदा होईल? जर सगळं संपलं संचित प्रारब्ध तर काय फायदा? तर मुक्त झाला. मोक्ष कशाला म्हणायचं? यालाच म्हणायचं. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे खुलाशातील वर झालेल्या खुलाशातील निघली असते, निघेल असे वाटते.
म्हणजे एकंदरीत वर सगळे कळाल्यानंतर ह्या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आता आपल्याला मिळालेली आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त.